बातमी मुंबईच्या गोरेगावमधून आहे। मुंबईच्या गोरेगाव कॉन्सर्टमध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात आता अपडेट समोर येते। या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं वनराई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू आहे। तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। टेस्कोच्या कॉन्सर्टमधल्या तरुणांच्या मृत्यूच्या प्रकरणी हे आंदोलन सुरू आहे। शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या प्रकरणामुळे आक्रमक झाली आहे आणि वनराई पोलीस ठाण्याबाहेर पेडणेकरांनी हे आंदोलन सुरू केलं आहे। आतापर्यंत पोलिसांनी माहिती काढावी, आम्ही खोटं बोलत होतो। आता ती नावं मी आतमध्ये देतोय। सर या पार्टी नाही म्हणा, पण हे कॉन्सर्ट होतं, हे कॉन्सर्ट असं दाखवलं होतं, पण मुंबईत त्याचं जे प्रमोशन झालं होतं ते रेव पार्टी म्हणून झालं होतं। रेव पार्टी म्हणजे मेटॅलिक म्युझिक असतं ते वाईट नसतं, पण रेव पार्टी मार्फत जे ड्रग्ज येतं। रेव पार्टी याचा सर्वसामान्य माणसाला अर्थ काय कळतो की जे काळे धंदे चालतात, जिथे ड्रग्ज जातो, बाकी मुली असतात, या सगळ्या गोष्टी करतात। एक तरुण पिढी बिघडवायचं काम या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये होतंय आणि या सरकारच्या काळात होतंय। काय करतंय गृह विभाग, काय करतंय सरकार, काय करतंय पोलीस स्टेशन, मुंबईचे सीपी काय करतायत? आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आज ही सुरुवात आहे, आत्ताच रोका। आणि याच्या पाठीमागे कोण आहेत ना, मग ते ऑर्गनाईज करणारे कंपनीचे लोक आहेत का, त्याचे डायरेक्टर आहेत का, आणि कोण आहेत? ताई आमचं तेच म्हणतात की याच्या मुळाची कोण आहे ते शोधा ना। तो जो कॉन्सर्ट झाला त्याच्यामध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी होती, पोलीस कुठेही आतमध्ये नव्हते, तर याच्यानंतर जे काही कॉन्सर्ट होतील असा अलावाच केला नाही पाहिजे। प्रायव्हेट सिक्युरिटीला अधिक पैसे देऊन डोळे झाका, कान बंद करा अशी जर त्यांना सांगणं असेल तर पोलिसांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष करता का म्हणे? एक लक्षात घ्या, ताई सांगतात तसं की कुठचाही इव्हेंट जर आतमध्ये असला तर त्याला पोलिसांची परवानगी असते। त्यामुळे पोलिसांचे गुप्तहेर खातं आणि पोलीस हे रात्री जरी इव्हेंट असला तरी त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे। ज्या पद्धतीने पोलिसांनी ठेवलं गेलं नाही याचा अर्थ तिकडे असणारा ऑर्गनायझर, तिकडे असणारा तिकडचा कंपनीचा मालक यांना हे सगळे धंदे करायचे होते आणि म्हणून पोलिसांना आतमध्ये घेतलं नाही। पोलिसांचा फेल्युअर आहे। पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं गुप्तहेर घेता आमच्याकडे आहे, आम्ही आतमध्ये थांबणार, का नाही बोलले पोलीस? डीसीपीने फक्त 2 मिनिटाचा निवेदन देणार आहात, निवेदनाच्या माध्यमातून काय नेमकं पोलिसांना आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही जे रेडीमेड होते त्यांना तुम्ही पकडले, पण रेडीमेडच्या मागे ह्यांचे राजकीय बाप आहेत, ह्यांचे स्वतःच्या बापांची काय कॉन्टॅक्ट आहे त्यांच्या बापांना पण उचला। ज्या मुलांना पकडलंय त्यांच्या पहिल्या कुटुंबाला पण ताब्यात घ्या। त्यांच्या ताकदीने ही मुलं करतायत का? कारण त्यांच्या वडिलांचा जर कोणावर वरदस्त असतील तर ही मुलं ती हिंमत करणार। त्यामुळे कुटुंबापासून सुरुवात झाली पाहिजे। नेमके ह्यांचे कॉन्टॅक्ट काय काय आहेत करण्यात नाही आली आहे। मुळामध्ये आमच्या पक्षात जेव्हा काही बदल घडत आहेत तर बाकीच्यांना मोड काय येत आहेत तेच मला काही कळत नाही, का वेगळ्या मोडवर जात आहेत। आमचा पक्ष आहे ना, एका शिरसाट सारख्या अर्ध्या चड्डीत खाली येणारा, गुद्द्यावर जाणारा, बेडरूम मधले छायाचित्र मिळणे,